नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि अटकेचा संपूर्ण थरार कथन केलाय। तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलं। तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळी खरातला अटक झाली। परिसरात चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरात एंट्री केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ तिघांनाच माहिती होती, असंही संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय। हे पूर्ण जे ऑपरेशन होतं ते अतिशय गोपनीयपणे राबवण्यात आलेलं होतं। कारण आरोपीचा जो रीच आहे, त्याचे जे भक्तगण किंवा शिष्यगण आहे ते सर्व क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत आणि जर ते ऑपरेशन लीक झालं असतं तर मोठ्या प्रमाणावर आरोपी पळून गेला असता, मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रेशर आणलं असतं वेगवेगळ्या म्हणजे लिगल क्वार्टर्समधून किंवा इतर पद्धतीने। त्यामुळे आरोपीला कुठलीही गोष्ट न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता हे ऑपरेशन एक्झिक्यूट करणं एक चॅलेंज होतं। त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो असेल की कंप्लेनंटला विश्वासात घेणं, कारण महिला कंप्लेनंटला विश्वासात घेऊन त्याची FIR घेणं हे एक मोठं काम असतं। विशेष करून ज्या ठिकाणी एखादा पॉवरफुल आरोपी असेल त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्ट जातं। त्यानंतर ही सर्व फिर्याद आणि अटकेची प्रोसिजर ही डिपार्टमेंटमध्ये एक लिमिटेड लोकांना सांगण्यात आली आणि ती फिर्याद घेऊन मग ते अटकेचं ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं। अटकेच्या वेळेला पण आरोपी मध्यरात्री किंवा त्याच्यानंतरच मला वाटतं साधारण 11च्या दरम्यान म्हणजे आरोपी घरी असल्याची खात्री करून घराच्या आजूबाजूला त्याचं लोकेशन बघून, पण तरी आमची खात्री होत नव्हती की तो घरीच आहे। आणि तो जर आपण काय मोबाईल ट्रॅक करून केलात का? आम्हाला ह्युमन इंटेलिजन्स पण होतं की तो कुठे आहे, की त्या परिसरात आहे। आणि त्याच्यामध्ये तो जर शेजारच्या घरात असता किंवा कुठे आजूबाजूला असता आणि तो जर पळाला असता तर मग त्यांनी मोठं लीगल बॅटल किंवा इतर सोर्सेसकडून प्रेशर आणलं असतं। बरोबर, अँटिसिपेटरी बेल किंवा असं काहीतरी गेला असता किंवा इतर त्यांनी काही बोंबाबोंब केली असती। तर त्याच्यामध्ये आमचे जे गुंडा स्क्वॉडचे अधिकारी होते ते आणि त्यांचे सर्व त्यांचा जो अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे। आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या तर त्यातल्या एका रूममध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात आली। त्याला जेव्हा तुम्ही अटक करायला गेला होता तेव्हा तिथली परिस्थिती म्हणजे तो जो होता तो अत्यंत रिलॅक्स्ड होता का? काय सीन होता तिथे? नाही, आमच्या लोकांनी जेव्हा त्यांना ताब्यात घ्यायला गेलं तेव्हा त्या ठिकाणी एक पॅनिक झाला, कारण आपल्यावर कोणी हात घालू शकतं हे त्यांनी कधी विचार नव्हता केला। म्हणजे ते भविष्य त्यांनी कदाचित बघितलं नव्हतं कधी। बरोबर। आणि त्याच्या घरच्यांना पण कदाचित माहिती असेल किंवा तो काय करत होता हे नसेल माहिती, तर त्यांचं एक म्हणजे एक शॉक जे आहे की अरे असं कसं होऊ शकतं। तर अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी होतं। मग त्याला पकडलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं? त्याची रिॲक्शन शॉकची रिॲक्शन होती बेसिकली, कारण आपल्यावर कोणी हात घालेल आणि अशा प्रकारे पोलीसची टीम येऊन घरातून आपल्याला उचलून नेईल हे म्हणजे त्यांनी स्वप्नात कदाचित बघितलं नसेल। ही वॉज अंडर शॉक। त्यांनी त्यावेळेला मोठ्या मोठ्या नावांची धमकी वगैरे दिली का? त्याचं म्हणणं होतं की माझे फार म्हणजे मी फार चांगलं काम करतो आणि माझे फार भक्त आहेत, तर पण ते एकदा पोलीसच्या हाती लागल्यावर मग पुढे ते सर्व काही चालत नाही। म्हणजे त्याने काही ते असं पोलिसांनाच भस्म करून टाकेन वगैरे असे काही नाही, तेवढं ड्रॅमॅटिक हे त्यांनी नाही केलं। पण जेव्हा कस्टडीत आल्यानंतर त्यांनी थोडं आमच्या काही जणांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला। अच्छा। पण म्हणजे स्वतःकडे ओढण्याच्या दृष्टीने सिंपती आणि मी किती चांगलं काम करतो आणि किती चांगल्या चांगल्या लोकांबरोबर माझी उठबस आहे, अशा प्रकारचा त्याचा एकंदर तोरा होता। महिलांना कंप्लेनंट म्हणून पुढे आणणं, तक्रारी जरी असल्या तरी त्यांना रेकॉर्डवर आणणं हे एक नेहमीच पोलिसांसाठी मोठं काम असतं। ते मला वाटते जी गोपनीयता जशी सिक्रेसी पाळण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो विश्वास
रिस्पेक्टेड ऑनरेबल CM सर आणि DG दाते सरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला तर त्याच्यामध्ये आम्ही सार्थ ठरलो. खरं तर बिहाइंड द सीन्स बरंच काही केलं असेल. ह्याला किती काळ लागला? साधारण महिन्याभराच्या काळात हे सगळं डेव्हलप होत होतं. अच्छा. आणि मग हे असं ऑपरेशन होणार हे किती लोकांना माहिती होतं? म्हणजे हे सगळं बिहाइंड द सीन्स तुम्ही किती लोकांनी मिळून केलंत? हे आमचं जे म्हणजे नाशिक पोलीस शहर पोलीस विभाग डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये एक साधारण 3 जणांना माहिती होतं. याच्या फक्त याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस सर आणि पोलीस महासंचालक दाते सर यांना माहिती होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला होत्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.